वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या त्या वाक्याची मला जाणीव आहे। साहेब म्हणायचे पैसा येईल जाईल, पैसा गेला तर पुन्हा कमवता येईल, पण एकदा का इज्जत गेली तर ती पुन्हा कमवता येणार नाही। इज्जत कमवत आलो, मी इज्जतदार आहे आणि मी खुद्दार आहे, गद्दार नाही आहे। माझा विश्वास वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या नंतर आदरणीय पक्षप्रमुख उद्धव साहेबांवरती आहे। 2014 ला मी इच्छुक होतो, 2019 ला इच्छुक होतो। दोन्ही वेळेला माझ्या पक्षप्रमुखांनी मला सांगितलं असेल की विजय थांबा, ठीक आहे, आपण पुढे चला। त्या वेळेला मी पक्षाशी प्रामाणिक राहून प्रामाणिकपणे पक्षाचं काम केलं। उमेदवार कसे जरी असले तरी त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली। मग साम दाम दंड भेद नीती सगळ्या नीतींचा अवलंब करून शिवसेनेचं नाव उज्ज्वल झालं पाहिजे आणि उमेदवार निवडून आले पाहिजे याच्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत राहिलो। आज पण मला 1 वर्षभरापूर्वीच आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब माझ्या साहेबांनी मला बोलवलं होतं आणि मला 1 वर्षभरापूर्वी सांगितलं होतं डिसेंबर महिन्यामध्ये की विजय चला आता तुम्हाला तयारी करायची आहे, तुम्हाला लढायचंय, जोरात कामाला लागा। मी निश्चितच त्या दिवसापासून पायाला घुंगरं लावून मी जनतेच्या दरबारामध्ये धावत होतो, पळत होतो। 2 महिन्यापूर्वी ज्या वेळेला शिवसेनेचं अधिवेशन होतं त्याच्यापूर्वी पण मला 1 महिना अगोदर मला शिवसेना पक्षप्रमुखांनी बोलवलं होतं। त्यावेळेला त्या ठिकाणी राऊत साहेब पण होते आणि त्यांच्या समक्ष मला उद्धव साहेबांनी मला सांगितलं होतं की विजय काय काय तयारी केली, तुम्ही लढता, काय काय कुठे फिरता, काय काय करता, या सगळ्या गोष्टी मी त्यावेळेला साहेबांना सांगितलं होतं। साहेब जे काही निवडणुकीचे तंत्रमंत्र असतात ते सगळं मी जाणतो, गेले 15-20 वर्ष निवडणुका मी जवळून पाहतो। मी बराच काळ नगराध्यक्ष राहिलोय, नगरपालिकेमध्ये सगळ्या बॉडी माझ्या निवडून आणत राहिलोय। मग पंचायत समित्या असतील, जिल्हा परिषद असेल, महानगरपालिका असेल, ह्या सगळ्यांकडे लक्ष केंद्रित करून मी या सगळ्या निवडणुका कशा जिंकायच्या त्याचे सगळे तंत्रमंत्र मला माहिती आहे। त्याच्यामुळं माझी निवडणूक मी अंगावर घेऊन करणारे साहेब, तुम्ही काळजी करू नका असा शब्द मी साहेबांना स्वतः दिला। असं असताना कालपर्यंत 100% माझं नाव त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी पाहिलं असेल, माझं नाव त्या ठिकाणी होतं। संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये 7-8 सर्वे झालेले आहेत, विविध वेगवेगळ्या पक्षांनी सर्वे केलेत। आपण सर्वांना आपल्याला ते ज्ञात आहे, मी पण माझा स्वतःचा सर्वे केला आहे आणि त्या सर्वेमध्ये तुम्ही बघितलं असेल की निश्चितच विजय करंजकर हे नाव प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये नाव पोचलेलं आहे आणि प्रत्येक ठिकाणून विजय करंजकर ह्याच नावाची पसंती 100% येत होती आणि प्रत्येक सर्वेमध्ये तसे मी सर्वे साबित पण करू देऊ शकतो। आमचे बरेच पत्रकार मित्र आहे, पत्रकार मित्रांनी पण अनेकदा मला ह्या गोष्टी सांगितल्या आहे की आपण तुमचंच नाव सर्वेमध्ये सगळीकडे, आणि म्हणजे इंडिया टीव्ही, NDTV यांनी जे सर्वे झाले त्याच्यामध्ये सुद्धा आपण अग्रेसिव्ह होतो, नाव पुढे होतं। असं असताना आपण आपल्या पक्षाशी एकनिष्ठ राहिलो, एकनिष्ठ आहे, एकनिष्ठ राहील याची शाश्वती मला आहे। परंतु एक निष्ठा कुठपर्यंत ठेवावी, निष्ठेचं फलित काय व्हावं याचा सुद्धा विचार आज मला सकाळपासून माझ्या कार्यकर्त्यांनी मला ताई करून सोडलेला आहे। ठीक आहे, मी त्यांना सांगितलंय की मी 2 दिवस आपण वाट बघा, काळजी करू नका, मी एकदा तरी आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेबांची भेट घेईल आणि त्यांना निश्चितपणे की हे असं का होतंय, जे लोक इच्छुक नाही आहे, ज्या लोकांची इच्छा होऊ शकत नाही आहे, अशा लोकांना तुम्ही माळा घालताय, म्हणजे हा नेमका काय पक्षामध्ये काय हे आहे, तर त्याचा मला अधिकार आहे। मी साहेबांना निश्चितपणे तो विचारल, मी साहेबांकडे जाणार आहे। तत्पूर्वी मला फक्त एवढंच, मी कार्यकर्त्यांना एवढंच फक्त सांगतोय की बाबा रे, आपण आतापर्यंत निष्ठेने राहिलो, निष्ठा ही आपली कुठेही विकू दिली नाही। मी 13 वर्ष शिवसेनेचा जिल्हा प्रमुख राहिलो, 13 वर्षामध्ये अनेकांना जिल्हा परिषदेची तिकीट दिली असतील, अनेकांना पंचायत समित्यांची तिकीट दिली असतील, अनेकांना नगरपालिका महानगरपालिकेची तिकीट दिली असतील, परंतु आजपर्यंत माझ्या 13 वर्षाच्या कार्यकाळामध्ये कोणीही असं म्हणू शकलं नाही की माझं तिकीट विजय करंजकरांनी माझा चहा पिऊन मला दिलंय। त्याच्यामुळे मला वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या त्या वाक्याची मला जाणीव आहे। साहेब म्हणायचे पैसा येईल जाईल,
पैसा गेला तर पुन्हा कमवता येईल, पण एकदा का इज्जत गेली तर ती पुन्हा कमवता येणार नाही। त्या दृष्टीनं मी आतापर्यंत वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांच्या त्या वाक्याप्रमाणे प्रचंड इज्जत कमवत आलो। मी इज्जतदार आहे आणि मी खुद्दार आहे, गद्दार नाही आहे। परंतु वेळ प्रसंगी जर माझ्या बाळासाहेबांचं ते पण वाक्य आहे, अन्याय सहन करणाऱ्यापेक्षा अन्यायाला वाचा फोडणारा सैनिक मला अधिक जवळचा, अधिक उत्तम। त्याच्यामुळं भविष्य हे सर्वांना असतं, कोणाच्या भविष्याशी खेळणं काही लोकांनी हे वास्तविक पाहता चुकीचं आहे। मी बघेल, अजून आपल्याला दिवस काही गेले नाही, अजून खूप वेळ आहे माझ्या पुढे, आणि सर्व कार्यकर्त्यांना एवढंच सांगेल की चला ठीक आहे, काही निर्णय उलटे पालटे होत असतात, परंतु काही वेळेला काही ठिकाणी वाट बघावी लागते आणि आपण सुद्धा सगळे वाट बघाल अशी माझी आपल्या सगळ्यांकडून अपेक्षा आहे। म्हणून मी ही पत्रकार परिषद घेतली आहे। माझा विश्वास वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या नंतर आदरणीय पक्षप्रमुख उद्धव साहेबांवरती आहे।